नमस्कार मित्रांनो, मी रौनक सर आणि मी तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतोय आल्स इंजिनिअरच्या या प्लॅटफॉर्ममध्ये। आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा असणार आहे, कारण हा सगळा जो विषय आज जो आपण डिस्कस करणार आहोत तो आहे की विद्यार्थ्यांचं पूर्ण वर्ष वाचवण्यासाठी आपल्याला काय करता येईल। आणि कॅरी ऑन म्हणा किंवा री एक्झाम म्हणा, सप्लिमेंटरी एक्झाम म्हणा, ऑन डिमांड एक्झाम म्हणा, याची नीड का आहे आणि आपण कॅरी ऑनला किंवा री एक्झामला सपोर्ट का केला पाहिजे। जितके विद्यार्थी असतील त्यांनी तर हा व्हिडिओ पाहावा, मग ते जे फेल झालेले आहेत, पास झालेले आहेत, सगळेच त्यांच्याशिवाय त्यांच्या पालकांनी आणि जर युनिव्हर्सिटीची किंवा कॉलेजची ऑथॉरिटी असेल तर त्यांनी सुद्धा हा व्हिडिओ नक्की पाहावा। काही टेक्निकल गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे। मित्रांनो, काही दिवसांपासून मुलांचे मेसेजेस येत होते की रिझल्ट असा असा आहे आणि आम्हाला जर एखादं वर्ष आमचं जे वाया जातं ते जर आम्हाला मिळत असेल परत करायला तर खूप बरं झालं असतं। आणि या संदर्भात या अनुषंगाने साधारण 8 जुलैला तुम्ही लाईव्ह स्ट्रीमिंग पाहिलंच असेल आल्स इंजिनिअरच्या प्लॅटफॉर्मवरती, तर 8 जुलैला मी अजून यूट्यूबचे काही सहकारी आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे NSUIची टीम, महेश कांबळे सर स्पेसिफिकली, आम्ही सगळे विद्यापीठात गेलो होतो। विद्यापीठाचं जे एक्झामिनेशन डिपार्टमेंट आहे तिथे आमचं त्यांच्याशी बोलणं झालं। ते ऑन कॅमेरा काही गोष्टी बोलले की आम्हाला 2-3 दिवस द्या, वी आर ट्राईंग हार्ड की मुलांचं पूर्ण वर्ष वाया जाऊ नये म्हणून। तर 8 तारखेनंतर आज 13 तारीख आहे मित्रांनो, 13 तारखेला मी हा व्हिडिओ याच्यासाठी बनवतो की तुम्हाला या बाबतीतले काही अपडेट्स द्यावेत। सगळ्यात पहिला मुद्दा क्लिअर करतो की कॅरी ऑन किंवा री एक्झाम का झाली पाहिजे। काही कंप्लेंट्स मुलांकडून आल्या होत्या आणि काही मी स्वतःसुद्धा प्रॅक्टिकली बघितल्यात, बीइंग इन द इंडस्ट्री फॉर सो मेनी इयर्स। नंबर 1, रिझल्टमधली अनियमितता। आता रिझल्ट तर लागला होता, रिझल्ट लागल्यानंतर रिझल्ट काही लोकांना दिसत नव्हता किंवा वेबसाईट डाऊन होती, हा विषय वेगळा। पण तुम्हाला माहिती आहे बऱ्याच लोकांचे ज्यांचे रिचेकिंगमध्ये सब्जेक्ट्स निघाले होते ते परत एकदा त्यांना फेल म्हणून दाखवत होते। आता तुम्ही म्हणाल ते अपडेट होईल, ठीक आहे। त्याच्यानंतर जी मुलं फेल होती काही, त्यांचे रिझल्ट अपडेट झाले आणि त्यातले काही सब्जेक्टमध्ये ते अचानक पास झाले। हे झालं ऑलमोस्ट 5 ते 6 दिवसांनी रिझल्ट लागल्यानंतर। म्हणजे शॉकिंग आहे हे की तुमच्या रिझल्टमध्ये आधी फेल दाखवतात, मुलं डिप्रेशनमध्ये जातात, त्यांच्या आईवडिलांना सांगतात की मी नापास झालो आणि अचानक एक दिवशी रिझल्ट अपग्रेड होतो आणि अपग्रेड होऊन रिझल्टमध्ये अचानक पास दिसायला लागतं। तर हा विषय काय हे कळलंच नाही आहे। मग जे आधीचे रिझल्ट लागले ते चुकीचे आहेत का किंवा सगळ्यांनाच असं करणं गरजेचं आहे का? तुम्ही जे लावलं ते नक्की खरेच रिझल्ट लावले का? हा पहिला मोठा प्रश्न मुलांच्या मनात आहे। दुसरा एक मुद्दा असा आहे की ग्रेस मार्क्स। आता असं म्हणलं जातं की साधारण 10% ऑफ द टोटल मार्क्स तुमचे ग्रेस मार्क्स असतात। 70 मार्काचे जर तुमचे एंडसेम असेल तर तुम्हाला मॅक्सिमम 7 मार्क्स मिळतात जर तुमचा सिंगल सब्जेक्ट बॅक असेल तर, जितकी माहिती मला मिळाली होती। हॅविंग सेड दिस, असं जाणवलंय, असं दिसून आलेलं आहे की मुलांना, काही मुलांना भरभरून ग्रेस मार्क्स मिळालेले आहेत आणि काही मुलांना अजिबातच ग्रेस मार्क्स मिळाले नाही आहेत। मग हे सिस्टीम जनरेटेड असेल तर मग हे सगळ्यांसाठी ॲप्लिकेबल नाही आहे का? मग काही असे प्रिव्हिलेज्ड स्टुडंट्स आहेत का त्यांनाच फक्त हे ग्रेस मार्क्स ॲप्लिकेबल होत आहेत? मग ते डॉलरचं काय, हॅश सिम्बॉल काय, या बाबतीतली क्लॅरिटी विद्यापीठाने अजून मुलांना का दिलेली नाही आहे? मग जस्ट बिकॉज की ग्रेस मार्क्स मिळाले नाही आहेत म्हणून विद्यार्थ्यांचं परत इयर डाऊन होत आहे, परत एकदा पूर्ण वर्ष वाया जात आहे का? हाही एक मोठा प्रश्न आहे जो की मुलांना पडलेला आहे। आणि तिसरा सगळ्यात मोठा आणि महत्त्वाचा मुद्दा हा आहे की फोटोकॉपी अँड रिव्हॅल्युएशन। अहो, जी पद्धत तुम्ही काढली आहे, पहिल्यांदा तुम्ही फोटोकॉपी मागवा, मग त्याला तुम्ही महिना घालवणार, त्याच्यानंतर तुम्ही रिव्हॅल्युएशनला देणार, त्याला तुम्ही महिना घालवणार आणि या सगळ्या प्रोसेसनंतर शेवटी काय येणार तर ते नो चेंज। आता तुम्ही म्हणाल सर जर चेंज नसेल तर नो चेंजेस येणार ना? अहो, ती फोटोकॉपी मागवल्यानंतर असं जाणवतं की बऱ्याचदा क्वेश्चन्स आन्सर्स चेक केलेले नाही आहेत, बऱ्याचदा टोटल चुकलेली आहेत। बरं, हे सगळं जेव्हा कॉलेजच्या टीचर्सकडे मुलं घेऊन जातात, जेव्हा ते पाहतात तेव्हा ते म्हणतात की नाही यार, तू ज्या पद्धतीने, ज्या मेरिटनी क्वेश्चनचे आन्सर्स लिहिलेले, तुझे मार्क्स वाढायला पाहिजेत। मग मार्क्स जर वाढायला पाहिजेत हे कॉलेजचे टीचर्स सांगतात। मला सांगा, विद्यापीठाचे पेपर कोण चेक करतं? जे कॉलेजच्या टीचर्सचे जे स्टाफ आहेत तीच लोक चेक करतात की नाही? मग जर त्या सब्जेक्टचे लोक जर सांगत असतील की मार्क्स वाढत आहेत आणि जेव्हा रिव्हॅल्युएशनला किंवा रिचेकिंगला दिलं जातं तेव्हा जर मार्क्स वाढत नसतील तर फक्त रिव्हॅल्युएशन परत एकदा नीट न केल्यामुळे परत मुलांचा जर इयर ड्रॉप होत असेल तर ह्याला जबाबदार कोण आहे? आणि हे सगळे मुद्दे तर आहेतच आणि या सगळ्या मुद्द्यांमध्ये मी किंवा NSUIची टीम किंवा बाकी सगळे सहकारी आम्ही असं अजिबात म्हणत नाही आहे की मुलांना तुम्ही डायरेक्टली पास करा। अहो, त्यांना परत एकदा एक एक्झाम देण्याचा चान्स द्या, एवढंच एक आमचं म्हणणं आहे। तुम्ही म्हणाल नाही, बरेच त्यांना चान्सेस मिळाले। अहो, 2019 पासून पॅटर्न आता 2024 मध्ये चेंज होतोय। मी असं ऐकलं की 2019-2024 असं येणार आहे जेव्हा तुम्ही आता पॅटर्नमध्ये स्विच होताल त्यावेळेला। आता प्रॉब्लेम असा आहे की 2019चा पॅटर्न आणि त्याचे सब्जेक्ट्स आणि त्याची एक्झामची जी ओव्हरऑल डेफिनेशन होती ती वेगळी होती आणि आता NEPच्या अंडर जे सुरू आहे, CCE आणलाय,
मुलांना जर 9 बॅक लागले तरी सुद्धा मुलं पुढच्या वर्षात जाऊ शकत आहेत. सब्जेक्ट्स बदललेले आहेत, युनिट्स बदललेले आहेत आणि ह्या सगळ्यांना कोप अप करण्यात त्यांचं परत एकदा असं होऊ शकतं की त्या ट्रान्झिशनमध्ये त्यांचं कुठे नुकसान होऊ शकतंय का, क्रेडिट्स वेगळे येऊ शकतात का, तिथे डॅमेज होऊ शकतंय का. तर ह्या सगळ्या गोष्टींची पॉसिबिलिटी लक्षात घेता जितकी मुलं जी 2019 पॅटर्नमधून बाहेर निघालेली आहेत त्यांना 2019 पॅटर्नमधून सुखरूप बाहेर काढणं ही विद्यापीठाची जबाबदारी नाही आहे का. तर तुम्ही सुद्धा शांतपणे विचार करा. आणि 8 तारखेला आम्ही जेव्हा गेलेलो त्याच्यानंतर आज 13 तारीख आहे मित्रांनो, विद्यापीठाच्या ऑथॉरिटीकडून आम्हाला सांगितलं गेलं होतं की 2 ते 3 दिवसात आम्ही याच्या बाबतीत तुम्हाला डिटेल्स देऊ. पण असं लक्षात येतं आहे की त्यांच्याकडून काही खूप पॉझिटिव्ह रिस्पॉन्स येत नाही आहे. याचा अर्थ 14 तारखेला म्हणजे उद्या जयकर लायब्ररीला विद्यापीठाच्या इथे आम्ही सगळे भेटतोय आणि भेटून परत एकदा आम्ही हा विषय जो आहे तो उचलून धरतोय की काहीही करा पण मुलांचं कसं वर्ष वाचवतं यासाठी प्रयत्न करा. ना बैकलॉग का डर, ना रिजल्ट की चिंता, अब इंजीनियरिंग में सिर्फ स्कोर ही स्कोर होगा. टॉप क्लास लर्निंग, हैंड रिटन नोट्स, सॉल्व PYQs, स्ट्रेटेजी सेशंस, डाउट सेशंस, 1-to-1 टीचर इंटरैक्शन के साथ अब यूनिवर्सिटी वाइज क्यूरेटेड, अपडेटेड, प्री रिकॉर्डेड कोर्सेज आपको मिलेंगे आल्स इंजीनियर के ऐप पर. ट्रस्टेड बाय 2 लाख प्लस स्टूडेंट्स. जॉइन अस, डाउनलोड द ऐप नाउ. थैंक यू. आत्ता जी मेंटल स्टेट आहे ना मुलांची या जनरेशनची, ती मेंटल स्टेट कन्सिडर करता की कुठे काही कमी जास्त होऊ नये, सगळं व्यवस्थित चालावं. आणि ॲट द सेम टाईम तुम्ही लाईव्ह स्ट्रीमिंग बघत असाल तर मी मुलांना पण हे सांगतोय की इट इज मॅन्डेटरी की तुम्ही लोकांनी पण तुम्हाला जर 4 वेळा अटेम्प्ट दिलाय, 3 वेळा अटेम्प्ट दिलाय तर त्याच्यामध्ये तुम्हाला सब्जेक्ट काढणं महत्त्वाचं आहे. अशा लेवलपर्यंत येऊच नका की यार तुम्हाला विषय मार्क्सच मिळणार नाही आहेत किंवा तुम्हाला फोटोकॉपी किंवा रिव्हॅल्युएशनला जायला लागेल. तर याची काळजी विद्यार्थ्यांना सुद्धा घ्यायला सांगितलेली आहे. तर सांगायचं एवढंच आहे, भेटूया लवकरच 14 तारखेला. आणि हो, मी ओपनली यासाठी समोर आलो आहे की हे जे कन्सर्न्स आहेत कदाचित बऱ्याच लोकांना माहिती नसतील, ते सांगणं माझं काम होतं. चला भेटूया 14 तारखेला जयकर लायब्ररी. तोपर्यंत धन्यवाद. थँक्यू सो मच.